नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.3 अभ्यासणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला 1 to 10 पर्यंतचे जे क्यूब आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. जसं 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा क्यूब 125 याप्रमाणे. आणि हे जर पाठ असेल तर मग हा एक्झरसाइज सोडवणं खूप सोपं जाईल. आता पहिल्यांदा क्वेश्चन 1 आहे, फाइंड द क्यूब्स रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. 1 8000. आता 8000चा क्यूब रूट काढत असताना आपल्याला त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. मग फॅक्टर तुम्ही कोणत्याही मेथडनी पाडू शकता. व्हर्टिकल अरेंजमेंट असेल किंवा हॉरिझॉन्टल अरेंजमेंट असेल तर त्या तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडनी तुम्ही ते फॅक्टर्स पाडू शकता. आता या ठिकाणी आपण व्हर्टिकल अरेंजमेंटचा वापर करणार आहोत. आता 8000. आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर समजा एखादी नंबर ही 2ने डिव्हिजिबल असेल, एखादी नंबर 2ने डिव्हिजिबल असेल म्हणजेच त्याचा जो क्यूब आहे 2चा तो 8ने पण डिव्हिजिबल असते. एखादी नंबर 3ने डिव्हिजिबल असेल तर ती 27ने पण डिव्हिजिबल असते. एखादी नंबर 5ने डिव्हिजिबल असेल ती 125ने सुद्धा इथं ती डिव्हिजिबल असते. कारण इथे जे दिलेले आहेत हे सगळे परफेक्ट क्यूब आहेत. हे सगळे परफेक्ट क्यूब आहेत. आता ही 2ने डिव्हिजिबल आहे. 2च्या टेस्टवरून तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच ही 2ने डिव्हिजिबल आहे म्हणजे काय, आपण इथं क्यूब काढत असतो. म्हणजे 2चा क्यूब काय आहे 8. म्हणजे ही नंबर 8ने सुद्धा डिव्हिजिबल असते. मग याला काय करू आपण 8ने डिव्हाइड करूयात. याला 8ने डिव्हाइड करूयात. बघा 8 1 जा 8, 0 0 0. परत ही नंबर आणखीन 2ने डिव्हिजिबल आहे म्हणजे ही नंबर 8ने सुद्धा डिव्हिजिबल असणार आहे. मग याला आपण 8ने इथं डिव्हाइड करूयात. 8 1 जा 8, 2 जा 16 आणि इथे किती होतील 4, 8 5 जा 25, 8 5 जा 40 की त्याला या ठिकाणी आता 125. म्हणजे या नंबरनी या नंबरला डिव्हाइड केलं जो डिव्हिजन असेल तो इथं खाली लिहायचा असतो. म्हणजे 8ने 8000ला डिव्हाइड केलं त्याचं आन्सर हे आलं. ह्या नंबरला एने डिव्हाइड केलं त्याचं आन्सर हे आलं. आता इथं 125 ही क्यूब आहे तुम्हाला माहिती आहे. मग डायरेक्ट आपण या ठिकाणी 125ने जरी डिव्हाइड केलं तरी चालतं किंवा मग आणखीन 5ने. हे एवढ्या उदाहरणापुरतं आपण काय करू इथं 5ने याला डिव्हाइड करूयात. मग 5ने याला डिव्हाइड केलं. 5 1 जा 5, 5 2 जा 10, कॅरी 2, 5 5 जा 25 आणि परत त्याला 5ने डिव्हाइड केलं. 5 5 जा 25 आणि हे 5 1 जा 5. हे त्याच्या अगोदर फॅक्टर्स आपण काढले. आता बघा 8000 इक्वल्स टू 8 इंटू 8 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 इक्वल्स टू. आता 8 याचा अर्थ काय होतो 2 क्यूब इंटू हे 8 म्हणजे 2 क्यूब आणि 5 इंटू 5 हे 3 टाइम्स आहे म्हणजेच काय होतं ते 5 क्यूब. काय होतं ते 5 क्यूब इक्वल्स टू. आता याचे इंडेक्स काय आहेत सारखेच आहेत. मग याला आपण त्याच्या मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजे 2 इंटू 2 बेसचा मल्टिप्लिकेशन इंटू 5 इंडेक्स 3 इक्वल्स टू 2 इंटू जा 4, 4 5 जा 20. काय आलं ते 20 क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 इक्वल्स टू. आता ह्याचा क्यूब रूट काय असेल मग ह्या 20 क्यूबचा तर तो काय असेल मग 20. काय असेल तो 20. नंबर 2 729. काय आहे 729. आता 729 ही कशाने डिव्हिजिबल आहे हे 3ने डिव्हिजिबल आहे. लगेच लक्षात येतं 3ने डिव्हिजिबल असेल म्हणजे ती कशाने डिव्हिजिबल असते 27ने डिव्हिजिबल हमखास असते. मग याला डायरेक्ट आपण काय करूया 27ने डिवाइड करूयात आणि 3ने करत गेलं तर आणखी ते खूप मोठं होतं आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. 27ने डिवाइड केलं. आता 27ने 729ला डिवाइड केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा काय आहे 27चा क्यूब आहे. म्हणजे काय या ठिकाणी 27 आणि 27ला 27 1 जा 27. आता याचे फॅक्टर्स आपण इथे घेऊयात. बघा 729 इक्वल्स टू 27 इंटू 27 इक्वल्स टू. आता 27 हे काय आहे तर हा 3चा क्यूब आहे आणि हा 27 3चा क्यूब. इंडेक्स इथे सेम आहे म्हणजे हा जो बेस असेल त्याचं इथं मल्टिप्लिकेशन
हे 3 इंटू 3 इंडेक्स 3, 3 3 9 आणि हा क्यूब 9 क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 729 इक्वल्स टू, मग याचा क्यूब रूट काय असेल हा 9, याचा क्यूब रूट काय येईल 9. आता पुढचा क्वेश्चन आहे हे क्वेश्चन नंबर 3. 343 ते आपण या ठिकाणी सॉल्व करूयात. आता अगोदर त्याचे फॅक्टर्स काढूयात 343चे. आता 2ने डिव्हिजिबल आहे का नाही, 3ने नाही, 5ने नाही, म्हणजे 7ने, हे 7ने डिव्हिजिबल आहे, मग याला 7ने डिवाईड केलं. आता तुम्ही हे डायरेक्टली असं लिहू शकता 343 हा 7चा क्यूब आहे, पण आपण इथं फॅक्टर्स काढूयात. मग इथं किती येईल सुरुवातीला 7 4 28, 6 7 9 63, परत हे 7ने डिव्हिजिबल आहे, 7 7 49, 7 1 7, म्हणजे 343 इक्वल्स टू 7 इंटू 7 इंटू 7 इक्वल्स टू 7 इंटू 7 इंटू 7 म्हणजे काय आलं 7 क्यूब, काय आलं 7 क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 343 इक्वल्स टू, मग याचा क्यूब रूट काय येईल, याचा तो येईल 7, काय येईल तो 7. नेक्स्ट क्वेश्चन आहे -512. आता इथं जरी -512 असलं तरी काही जास्त विचार करायची गरज नाही. आपण जे रेग्युलर मेथडनी जे फॅक्टर्स काढतो तसेच फॅक्टर्स अगोदर काढायचे आणि नंतर मग त्या मायनसचा विचार आपण करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण 512चे फॅक्टर्स काढूयात. नंबर 4 -512. आता 512 इथे लिहिलं आपण, हे 2ने डिव्हिजिबल आहेत, करेक्ट. हे 2ने डिव्हिजिबल आहेत म्हणजेच काय, हे 8ने पण डिव्हिजिबल हमखास असतील. मग आपण 2ने डिव्हाइड न करता डायरेक्ट काय करूयात 8ने त्याला डिव्हाइड करूयात. मग बघा 8ने डिवाइड केलं, 8 6 48, इथं आलं 3, 8 4 32. परत हे 2ने डिव्हायजेबल आहे म्हणजेच हे 8ने पण डिव्हिजिबल असते. 64 तुम्हाला माहिती आहे, 8 8 64, परत हे 8 8 1 8. आलं का नाही सोपं. म्हणजे इथं 2ने करत दिलं त्याला खूप वेळ जातो आणि खूप लांब होतं ते. त्यासाठी आपण हे जे क्यूब असतात परफेक्ट क्यूब 8 27 125 याने जरी डायरेक्ट डिवाइड केलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही. -512 इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट 8 इंटू 8 इंटू 8 इक्वल्स टू मायनस 8 म्हणजेच काय 2 क्यूब इंटू 8 म्हणजे 2 क्यूब आणि हे 8 म्हणजे 2 क्यूब इक्वल्स टू मायनस. आता इथे काय आहे, हे इंडेक्स सारखेच आहेत म्हणजे हा जो बेस आहे त्याचा इथं मल्टिप्लिकेशन होईल आणि त्याचा इंडेक्स आपण हा 3 देऊया. 2 इंटू 2 इंटू 2 इंडेक्स 3 मायनस 2 2 4 4 2 8 क्यूब 8 क्यूब. देअरफॉर बघा आता इथे क्यूब रूट ऑफ -512 इक्वल्स टू, मग याचा क्यूब रूट काय येईल -8, काय येईल याचा क्यूब रूट -8. क्वेश्चन नंबर 5 आहे -2744. ते उदाहरण आपण इथे सोडूयात. बघा ओके. क्वेश्चन 5 -2744. आता अगोदर सांगितलं म्हणजे 2ने डिव्हिजिबल आहे म्हणजेच हे नक्कीच 8ने डिव्हिजिबल असणार आहे कारण ह्या नंबर काय परफेक्ट क्यूब आहेत. मग 2744ला काय करूयात डायरेक्ट 8ने डिवाइड करूयात, याला डायरेक्ट 8ने डिवाइड करूयात. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, कॅरी किती आलं इथं आलं 24 25 26 27 3 आलं. मग तिथं आलं 34, 8 4 32 2 आणि 8 3 24.
आता 343 हे काय आहे तुम्हाला माहिती आहे, हा 7चा क्यूब आहे. तरी आपण डायरेक्ट असं जरी 343 लिहिलं तरी काय फरक पडत नाही, किंवा 7नी घेऊयात. 7 4 जा 28, इथं 6 आलं, 7 9 जा, नंतर हे परत 7नी डिवाईड केलं, 7 7 जा आणि 7 1 जा, हे झाल्याचे फॅक्टर्स झाले. आता बघा -2744 इक्वल्स टू 8 इंटू, इथं काय येईल मग आता मायनस साईन येईल, 8 इंटू 7 इंटू 7 इंटू 7 इक्वल्स टू मायनस. आता 8 म्हणजेच काय आहे 2 क्यूब, आणि 7 इंटू 7 इंटू 7 म्हणजेच काय आलं 7 क्यूब इक्वल्स टू मायनस. आता याचे इंडेक्स काय आहे सारखे, म्हणजे बेसचा मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे 2 इंटू 7 इंडेक्स 3 इक्वल्स टू मायनस 2 7 जा 14 क्यूब, 14 क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ -2744 इक्वल्स टू मायनस, आणि याचा क्यूब रूट काय असेल मग 14. तर क्यूब रूट काय असेल 14, -14 हा त्याचा क्यूब रूट असेल. क्वेश्चन नंबर 6 आहे 3 2, इथे घेऊयात 32,768. आता परत अगोदरचं सांगितल्याप्रमाणे इथं 32768 हे 2ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे हे 8ने हमखास डिव्हिजिबल असेल. आता यात काही शंका नाही, याला डायरेक्ट 32768 याला आपण काय करूया, डायरेक्ट 8ने डिवाईड करूयात, आणि 8ने डिवाईड केल्यानंतर जो डिव्हिजन असेल तो इथं खाली लिहूयात. मग 8 4 जा 32, आता इथं 7 असेल, मग इथं 0चा भाग जाईल, इथं 76 होईल. मग नंतर इथं किती जाईल 8 9 जा 72, आणि इथं किती होईल 4 म्हणजे 48, आणि 8 6 जा 48, 8 6 जा 48. आता इथं परत आणखी ही नंबर 2ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे सी इथं 8ने ही नक्कीच डिव्हिजिबल असेल, कारण आपण इथं क्यूब काढत आहोत म्हणून. डायरेक्ट 8ने डिवाईड करूयात. 8 5 जा 40, 8 1 जा 8, आणि 8 2 जा. आता परत या ठिकाणी हे 512. आता इथं हे कशाने डिव्हिजिबल आहे, हे परत 8ने डिव्हिजिबल आहे, मग याला परत 2ने डिव्हिजिबल आले म्हणजेच 8ने डिव्हिजिबल असेल. याला 8ने डिवाईड केलं, 8 6 जा 48, इथं 3 आलं, आणि 8 4 जा 32, याला 64. परत हे 8ने डिव्हिजिबल आहे, 8 8 जा 64, आणि हे 8 1 जा 8, हे झाले याचे फॅक्टर्स. आता बघा मग 32768 इक्वल्स टू 8 इंटू 8 इंटू 8 इंटू 8 इंटू 8, 1 2 3 4 5 टाइम्स 8 इक्वल्स टू 8. 8चा असा का होतो 2 क्यूब, हे 2 क्यूब, हे पण 2 क्यूब, 2 क्यूब इंटू 2 क्यूब इक्वल्स टू इंडेक्स सेम आहे, म्हणजे याचा काय होईल खालचा बेसचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू, याचा मल्टिप्लिकेशन किती होईल 2 2 जा 4, 4 4 जा 16, प्लस 2 32 क्यूब, 32 क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 32768 इक्वल्स टू, याचा क्यूब रूट काय असेल मग 32. या पद्धतीनं. आता हे जर तुम्ही 2ने जरी घेतलं तरीसुद्धा चालेल, पण ते मग खूप मोठं होईल आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. त्यासाठी डायरेक्ट आपण ज्या परफेक्ट क्यूब आहेत या नंबरने सुद्धा डायरेक्ट डिवाईड केलं तरीसुद्धा चालतं. हा झाला क्वेश्चन 1. आता क्वेश्चन 2 बघूया. त्याच्यामधलंच सिम्प्लिफाय क्यूब रूट ऑफ 27/125. आता याला आपण कसं लिहू शकतो, 27 हा कशाचा क्यूब आहे तुम्हाला माहिती आहे, तो 3चा आहे. ठीक आहे, मग याला आपण कसं लिहिणार बघा, क्यूब रूट ऑफ 27/125. आता याचं कसं फॅक्टर्स होतील 27 आणि 125चे, डायरेक्ट अगोदर ह्याचे फॅक्टर्स घेऊयात बघा. इक्वल्स टू 27 कसं 3 इंटू 3 इंटू 3
अपॉन हे 5 इंटू 5 इंटू 5 इक्वल्स टू हे 3 इंटू 3 म्हणजे काय 3 क्यूब आणि 5 इंटू 5 म्हणजे काय 5 क्यूब. आता इक्वल्स टू आता या ठिकाणी हे काय आहे दोघांचा इंडेक्स हा सेम आहे. मग याला आपण कसं लिहू शकतो 3/5 ब्रॅकेट क्यूब 3/5 ब्रॅकेट क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 27/125 इक्वल्स टू आणि याचा क्यूब रूट काय असेल मग याचं उत्तर 3/5 काय येईल ते 3/5. क्वेश्चन 2 16 इथं सॉल्व करूयात. 16 अँड 54 याचा क्यूब रूट आपल्याला काढायचा आहे. आता 16 हे परफेक्ट क्यूब आहे का नाही 54 आहे का नाही. मग याला काय करूयात आपण याला एका कॉमन नंबरने डिव्हाइड करूयात. मग याला जर डिव्हाइड केलं तर ते 2ने डिव्हिजेबल आहे. याला 2ने डिव्हाइड केलं तर काय येईल ते 2 8 जा 16 8 आणि हे जर 2ने डिव्हाइड काय येईल तर 27 काय येईल या ठिकाणी 27. म्हणजे आता हे मात्र काय आहेत परफेक्ट क्यूब आहेत. मग याला आपण कसं लिहिणार 8ला 2 इंटू 2 इंटू 2 अपॉन 3 इंटू 3 इंटू 3 इक्वल्स टू 2 इंटू 2 म्हणजे 2 क्यूब आणि 3 इंटू 3 टाइम्स म्हणजे काय 3 क्यूब आणि याला आपण कसं लिहू शकतो 2/3 ब्रॅकेट क्यूब 2/3 ब्रॅकेट क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 16/54 इक्वल्स टू आणि याचा क्यूब रूट 2/3 2/3. क्वेश्चन नंबर 3 ते घेऊया शेजारी. आता इफ ओके दिसतंय इफ क्यूब रूट ऑफ 729 इक्वल्स टू 9 देन फाइंड द क्यूब रूट ऑफ 0.000729 इक्वल्स टू व्हॉट. आता बघा इथेच घेऊयात आपण याचं आपण कसं लिहिणार याला बघा 0. याचा क्यूब रूट काढायचा 0.000729 इक्वल्स टू आता इथं समोर जागा आहे मी खाली तो याला इक्वल्स टू. आता हे कसं आहे हे 9मध्ये इथं किती 1 2 3 4 5 6 इथं किती आहे डेसिमल पॉईंट नंतर किती आहेत 6 डिजिट आहेत. किती आहेत 6 डिजिट म्हणजे जो क्यूब रूट असेल त्याच्यामध्ये किती असेल मग डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट असतील. म्हणजे काय येईल इथं 1 आहे 9 हा 1 मग काय येईल ते 0.09 इंटू 0.09 इंटू 0.09 इक्वल्स टू 0.09 इंटू 0.09 इंटू 0.09 याचा अर्थ काय होतो 0.09 क्यूब 0.09 क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 0.000729 इक्वल्स टू काय या ठिकाणी आता याचा क्यूब रूट किती येईल मग 0.09 0.09.